जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 31 जुलै 2025, म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस. भरपूर जणांचे मला मेसेजेस येत आहेत इंस्टाग्रामवर, त्याचबरोबर कमेंट येत आहेत. आणि ते कमेंट आणि मेसेजेसमध्ये फक्त आणि फक्त एकच क्वायरी आहे सगळ्यांची, की भाऊ धंद्याला झालं काय आहे, धंदा होत नाही आहे. बुकिंग्स जेवढे अगोदर वाजत होते त्याच्यापेक्षा 50 ते 60% बुकिंग्स कमी झाले आहेत. जो रेट भेटत होता तो ऑलमोस्ट तोच आहे रेट, त्याच्यात पण काय कमी नाही झालं किंवा वाढलं नाही आहे. पण धंदा गेला कुठे? आता माझ्याकडे ह्याचं 2 उत्तर आहे. पहिलं उत्तर जर तुम्ही ऐकाल तर त्याच्याने तुमचं मन आहे ना असं वाटेल की हां, भावाने जे उत्तर सांगितलं आपल्याला ते एकदम प्रॉपर सांगितलं, मन एकदम असं शांत होईल त्याच्याने. पण दुसरं उत्तर ऐकलं ना त्याच्याने तुमचं मन आहे ना जळेल. आणि मन जळेल म्हणजे तुम्ही बोलाल की 101% भाऊने जे उत्तर दिलं हे एकदम 101% राईट आहे आणि तुमच्याबरोबर पण हे सगळं झालं आहे असं तुम्हाला तेव्हा नंतर कळणार. तर पहिलं जे उत्तर आहे ना ते मी तुम्हाला सांगतो की बिझनेस हा का कमी झाला आहे आणि ज्याच्याने तुमचं जो मन आहे ना तो हलका होईल की हां भाई, जे उत्तर दिलं आहे ते एकदम बरोबर आहे. तर त्यामागे असं रिझन आहे की बघा, मंथ एंड चालू आहे. मंथ एंड चालू असताना कसं आहे, जास्त पब्लिक गाड्या वगैरे बुक नाही करत, कारण त्यांच्या हातात पैसा नसतो. पैसा नसल्यामुळे ते लोक वेट करतात त्यांच्या पगाराचा. ज्या दिवशी पगार होणार त्याच्यानंतर ते लोक मौजमस्ती मारायला पुन्हा एकदा सुरुवात करतात. त्याचबरोबर जितके पण पब्लिक आहेत ह्यांचा ना थोडासा ना कुठेतरी ना इगो हट झालं आहे. म्हणजे कस्टमर्स, थोडक्यात म्हणायला गेलं तर आपल्या भाषेत पॉक्युमन आपण ज्यांना बोलतो, त्यांचं इगो हट झालं आहे. इगो हट का झालं ते सांगतो. जे काय आता बंद वगैरे सगळं काय होतं त्याच्यामध्ये बरेचशा ड्रायव्हर्सने कसं केलं, कॉल वगैरे करून त्यांना इरिटेट वगैरे केलं आहे. परत सांगितलं की नाही आम्ही एवढं घेणार, हे घेणार, ते घेणार. तर त्याच्यामध्ये ना काय आलं माहिती आहे, त्यांचं मन आता असं झालं आहे की मी जर गाडी बुक केली आणि बुक केल्यानंतर परत मला तेच सगळे प्रवचन ऐकायला लागत आहेत, तर त्यापेक्षा मी एक काम करतो, मी टॅक्सी नाही तर रिक्षा वगैरे करून जातो. पण ह्या सगळ्या गोष्टी मला परत रिपीट नाही ऐकायचं की मी इतना लूंगा, मी इतने किलोमीटर से चलूंगा, असं तसं. हे त्यांचं आहे. आता बघा, ते लोक त्यांच्या साईडने बरोबर आहेत की नाही आहे हे आपल्याला नाही माहिती. पण ॲज अ कस्टमर जर आपण ह्याचा विचार केला तर सिम्पल सांगतो, कोणाचं पण आहे ना, जर एकदा मूड आहे ना तो एकदा चेंज झाला ना की नंतर त्याला परत बॅक टू सेम मूडवर आणणं खूप कठीण आहे. सिम्पल सांगतो, जर समजा एखाद्या हॉटेलमधनं किंवा एखाद्या रेस्टॉरंटमधनं तुम्ही पार्सल ऑर्डर केलं, तुमच्याच एरियामध्ये तो हॉटेल आहे, तिकडनं तुम्ही दररोज पार्सल ऑर्डर करतात. जेव्हा पण तुम्हाला भूक लागली किंवा काय पण तुम्हाला लागते, गरज असते, तेव्हा तुम्ही ऑर्डर करते. आता ते जेव्हा पार्सल तुम्ही ऑर्डर करतात ते दरवेळी टायमिंगवर डिलिव्हर होते. टेस्ट वगैरे मस्त आहे. कधीतरी टेस्ट वगैरे तुम्हाला असं वाटतं 19-20 झालं आहे, पण ठीक आहे, चालून जाते. पण एक दिवस समजा जर तो पार्सल तुमच्या घरी जो डिलिव्हर झालं आहे ते तुम्ही जेवताना त्याच्यात केस भेटला, तुमचा एक्सपिरियन्स स्पॉईल होतो. किंवा तुम्हाला जेवण एकदमच खराब भेटलं तर एक्सपिरियन्स स्पॉईल होतो. त्याचबरोबर जर डिलिव्हरी टायमावर झाली नाही, म्हणजे बोलतात ना, तो बोलता हां मैं 15 मिनट में आपका चायनीज वगैरे भेज रहा हूं, आणि ते 15 मिनिटाचं 1 तास 1.5 तास लागलं आणि तुम्हाला भेटलंच नाही, तर तो तुमचा एक्सपिरियन्स पूर्ण की स्पॉईल होतो. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही त्याच सेम रेस्टॉरंटमधनं किंवा त्या हॉटेलमधनं तुम्ही जेवण वगैरे ऑर्डर करतात का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तर सेम तसंच झालं आहे. जितके पण हे पॅसेंजर आहेत, पॉक्युमॉन आहे, कस्टमर्स आहेत, हे लोकांचं एक्सपिरियन्स कुठेतरी काहीतरी खराब झालं आहे. मनाला कुठेतरी बोलतात ना, ते थोडंसं ते टोचलं आहे त्यांना. ते टोचल्यामुळे ते लोक गाड्या वगैरे बुक करत नाही आहे. तर हा झाला सगळ्यात पहिला रिझन, ज्याच्याने तुमचं मन आहे ना ते हलकं झालं आणि तुम्हाला असं वाटलं असेल की हां, भाऊने जे सांगितलं की मंथ एंड वगैरे आहे त्याच्यामुळे भाडी वगैरे आपल्याला कमी लागते, हे एकदम राईट आहे. पण जो सेकंड रिझन आहे ना, त्याच्याने तुमचं आता मन आहे ना आता जळणार आहे. आता का जळणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. बघा, नोटीस करा, तुम्ही सकाळी सकाळी लॉग इन करतायत आणि लॉग इन करताच तुम्हाला ना अगोदर पटकन बुकिंग लागायचं, आणि आता तेच बुकिंग आहे ना तुम्हाला लागायला अर्धा तास, पाऊण तास लागतो. आता तुम्हाला वाटत असेल की भावने सांगितलं की हा मंथ एंड आहे, मंथ एंड असल्यामुळे थोडंसं पैसा वगैरे नसेल पब्लिककडे, बरोबर आहे, असू शकतं असं. पण त्याचबरोबर एक गोष्ट नोटीस करा, ज्या गाड्या असतात ना, त्या वॅगनार, परत ते डिझायर रोडवर चालतात, आणि खास करून मागे ना ते शब्द लिहिलेले असतात, ड्रायव्हर्स वॉन्टेड. ते खास करून त्यांचा जो मंत्र ना देवांचा, ड्रायव्हर्स वॉन्टेड, हे शब्द लिहिलेल्या गाड्या, त्यांच्याकडे भरून भरून पॅसेंजर असतात, बुकिंग्स वगैरे सगळं चालू असतं. तुम्ही एका स्पॉटवर उभे असाल आणि तुम्ही बघतायत पॉक्युमॉन बाहेर येतोय, पण बसतोय कशात, त्या ड्रायव्हर्स वॉन्टेडवाल्या गाडीमध्ये तो जाऊन बसतोय. म्हणजे थोडक्यात त्या गाड्यांमध्ये पॅसेंजर तुम्हाला भेटणार. म्हणजे त्या गाड्यांना बुकिंग्स वाचतायत. आणि हे मी खूप ऑब्झर्व केलं आहे. ऑलमोस्ट लास्ट 1 वीकपासून मी ऑब्झर्व करतोय. तर कंपनीने इकडे कुठेतरी मला असं वाटतंय की थोडासा चेंज आणलाय त्याच्यात सॉफ्टवेअरमध्ये, आणि असं चेंज आणलंय की ज्याच्यामध्ये खास करून त्यांच्या गाड्यांना बुकिंग पहिल्या प्रिफरन्सवर जाणार. जरी त्या ड्रायव्हरने रिजेक्ट केलं तर ती दुसऱ्या कंपनीच्या, म्हणजे बोलतात ना, जर असेल कंपनीबरोबर टायअप, त्या गाडीला जाणार.
त्याच्यानंतर उरलेलं ते आपल्या लोकांना भेटणार. आणि नोटीस करा तुम्ही लोक, तुम्ही बघा, एक सिंपल सांगतो तुम्हाला, आज जर हवं तर एक करू शकता तुम्ही, जर व्हिडिओ आपला बघतायत आणि रोडवर कुठे जर तुम्ही गाडी पार्क करून बघतायत, एखादी ड्रायव्हर्स वॉन्टेडवाली गाडी आली तर त्याला फक्त जाऊन विचारा, अरे भाई धंदा कैसा हो रहा, किती कमवले, नॉर्मल विचारा. आणि हे नको सांगा की तुम्ही ओनर आहात, सांगा की मी पण एका कंपनीची गाडी घेतली आहे, ही माझी स्वतःची नाही, उनको मुझे इतना इतना देना पडते, काय पण फेका त्याला, पण तो काय बोलतो हे लक्षात द्या थोडं. तुम्हाला जी काय असलीयत आहे ना, असलीयत ती तुम्हाला डिरेक्टली तो पूर्ण आहे ना असं लाईव्ह दाखवेल त्याचं ॲप्लिकेशन, त्याच्यात तुम्हाला ती पूर्ण असलीयत तुम्हाला कळेल त्याच्यात की काय चाललंय आणि काय नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की बघा, ऑब्झर्व करा थोडंसं, तुमचा ना जो डाऊट आहे ना तो क्लिअर होईल. आणि खास करून हे जे चिंदीगिरी आहे ना, ही कोणती कंपनी करते, हे 3 कंपनीपैकी एकच कंपनी आहे जी हे करते, ते सांगा मला. कारण बघा, एक सिंपल सांगतो, अजून एक कंपनी अशी आहे की ज्याच्यात ती रेट आहे ना तुम्हाला जसं हवा तसा देते, म्हणजे 25 ते 26 रुपयेपर्यंत रेट पर किलोमीटर देते. पण ह्याच्यात एकच कंपनी अशी आहे जी ही चिंदीगिरी करते. या कंपनीचं नाव आहे ना, खास करून कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही देऊ शकतात आणि तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तर पहिला शॉट हा आहे की हे लोक खास करून आपल्या गाड्यांना बुकिंग देतात. सेकंड थिंग जो खास करून मी ऑब्झर्व केलं आहे आणि बरेचसे आपले सबस्क्रायबर्स आहे त्यांच्यावर हा शॉट झाला आहे, तुमच्यावर झाला आहे की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. समजा की तुम्ही भांडूपला राहतात आणि भांडूपवरून तुम्ही ॲप्लिकेशन तुमचं ऑन ड्युटी गेलं आहेत. ऑन ड्युटी गेल्यानंतर तुम्ही विचार करतात, अरे आपल्याला ह्या टायमिंगला बुकिंग लागायची, नाही लागत आहे. आणि बुकिंग कसले लागतात माहिती आहे का, 2-3 बुकिंग तुम्हाला देतोय, त्या कोणते बुकिंग आहे ते पण सांगतो. साऊथ मुंबई, लोअर परेल, दॅट्स इट, जिथे जाऊन तुमचा खेळ संपणार. एखादी बुकिंग आली तर आली चांगली, म्हणजे ठाणा वगैरे काहीतरी लिहून आलं किंवा बोरिवली वगैरे, रेट चांगले आहे आणि त्याच्यावर जसं तुम्ही क्लिक करताय तर ती बुकिंग जाते तुमच्या हातातून. पण पुन्हा एकदा ती बुकिंग तुमच्या स्क्रीनवर वाचते, म्हणजे थोडक्यात तुमच्या मोबाईलवर ती बुकिंग वाचते, पण ती बुकिंग तुम्हाला भेटायला नाही पाहिजे. कंपनीचं बघा केवढं सेटिंग ह्याच्यात केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघतायत अनदर ड्रायव्हर वॉन्टेड हेच लिहून येते. वॉन्टेड म्हणजे तेच त्यांच्याकडे गेली ती बुकिंग. थोडक्यात अनदर ड्रायव्हर क्लिक वगैरे जे काय येतं ते इंग्लिशमध्ये लिहून तेवढं ते आलं. थोड्या वेळाने तुम्हाला पवई वगैरे अशी बुकिंग येते, तुम्ही ॲक्सेप्ट करते. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही तुमची भांडूपवरून गाडी काढतायत, पवईला त्या पॉकीमॉनला सोडतायत. पण पवईवरून जे आजपर्यंत कधी घडलं नसेल ती गोष्ट तेव्हा घडते आणि ती असते की परत रिटर्न भांडूपचीच बुकिंग. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचे की ज्या स्पॉटला तुम्ही राहतायत तिकडनं तुम्हाला एका स्पॉटची बुकिंग देतोय आणि तिकडून परत रिटर्न तुम्हाला तुमच्या घराचीच बुकिंग देतोय. म्हणजे तुमचा मूड जो आहे तो पूर्ण संपलाय काम करायचं. म्हणजे काम करायचं तुमचं मन थोडंसं पण होणार नाही. विचार करा, कंपनी आहे ना काय डोकं लावून, म्हणजे बोलतात ना सॉफ्टवेअरला कसं ते हे केलं बघा, त्या कंपनीने सेटिंग केली. त्याच्यात तुम्ही घरातून बाहेर पडणार, विचार तोच असतो की अरे यार मला माझा EMI भरायचा आहे, घर खर्च चालवायचा आहे, काहीतरी 2 पैसे मी कमवून येतो. पण ते 2 पैसे कमवायच्या चक्करमध्ये तुमचा 1 पैसा पण कमवला नाही जाते. तुम्हाला पाठवते एका स्पॉटवर, तिथून परत होम लोकेशन जो आपला सेट असतो त्याच्यावरच कंपनीला पूर्ण माहिती असतं की हा व्यक्ती कुठे राहतोय. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा RC बुक त्याच्यावर पण एक ॲड्रेस असतं, त्याच्याने एक सेट असतं. समजा की मी कुर्लाला राहतोय तर कुर्ला हा लोकेशन तिकडे सेट झालं आहे, तर कुर्ल्याला ह्याला काही करून ह्याला पाठवायचं आहे जेणेकरून ह्याचं मन परत भाडं मारायचं होणार नाही, ज्याच्याने हा घरी जाणार, ऑफलाईन जाणार तर एक गाडी कमी होणार. म्हणजे कंपनीने एवढं सेट केलं आपलं की आमच्याबरोबर तू काम नको करू, तू उरलेल्या 2 कंपनीबरोबर काम कर, नाही तर तुझं पर्सनल बुकिंग मार, पण आमच्याकडे जर तू काम करायला आलास तर खास करून आम्ही आमच्या गाड्यांना फर्स्ट प्रिफरन्स देणार. जर तुला काम हवं असेल तर तुला एका स्पॉटवर पाठवणार, तिकडून परत रिटर्न तुला तुझ्या घरातल्या स्पॉटवर पाठवणार, बस. त्याच्याशिवाय काय वेगळं काम नाही. आता बरेच जण म्हणत असतील की 9 वाजल्यानंतर बुकिंगचा फ्लो थोडा स्टार्ट होतो, पण 9च्या नंतर बघा ती एकच बुकिंग असते पीक टायमिंगमध्ये, ती तुम्ही उचलू शकता कारण ट्रॅफिक वगैरे मजबूतवाला असतो. म्हणजे तुमचा जो गेम आहे ना तो गेम संपला, गेम खेळायला काय भेटलाच नाही. आणि हा जो बिझनेस आहे हा असं नाही, कोणताही बिझनेस हा गेम असतो, हार जीत वगैरे हे सगळं होत राहते. पण बिझनेसमध्ये बघा, आपण जिंकलो तर मजा आहे, हारलो तर एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. ह्या 2 गोष्टीशिवाय जर तिसरी गोष्ट जर आली नाही याच्यात तर ना मन आहे ना असं टोचतं, जे मी तुम्हाला सांगितलं ना जळतं, ती आहे चीटिंग. जर याच्यामध्ये कोण चीटिंग करत असेल ना की आपल्या गाड्यांना खास करून पहिल्या बुकिंग नंतर ह्यांना देऊया, मग रेट कमी असेल तरी बघूया हे लोक काम करतायत की नाही, नंतर बघायचं, विचार करायचं, एक काम करूया ह्याला होम लोकेशन देऊया, हा घरी कल्टी मारेल, तर ह्याला म्हणतात चीटिंग. आणि चीटिंग जर केली ना तर कोणताही गेम असू दे, मग ते आपलं नॉर्मल आपण जे घरात पण खेळतो ना कॅरम बिरम, ते पण असलं तरी मजा नाही त्याच्यात, चीटिंग नसायला पाहिजे.
आता राहिली गोष्ट ही की तुम्हाला असं वाटत असेल की भाऊ रेट कधी वाढणार किंवा धंदा कधी वाढणार, धंदा कधी उठणार, तर थोडंसं आपण होप ठेवू शकतो ऑगस्ट महिन्यामध्ये. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये बघा रक्षाबंधन फेस्टिवल येतोय, DND आहे, गणपती आहे, 3 फेस्टिवल्स आहेत. फेस्टिवल्समध्ये मोस्टली बरेचशे गाड्या आपल्या गावी वगैरे काय काय जण घेऊन जातात, काय काय जणांना आउट स्टेशन बुकिंग्स लागतात, तर ते लोक बाहेर निघतात. तर त्या टायमिंगला आपण एक एक्सपेक्ट करू शकतो की हा थोडंसं कुठेतरी रेट वाढेल, कारण गाड्या थोडेसे कमी होतील. त्याचबरोबर कस्टमर्सचा डिमांड पण वाढतो, तर डिमांड इन्क्रीज, सप्लाय डिक्रीज असेल तर थोडंसं रेट वाढेल. आणि एक विनंती आहे, म्हणजे बोलतात ना देवाकडे की पाऊस पडू दे, ये रे ये रे पावसा तुला देतो पाऊस पैसा, तसाला सीन आहे. जर पाऊस पडला तर थोडासा रेट वाढेल. पण बोलतात ना मान्सूनचा सीझन आहे आणि पाऊस काय पडत नाही, असं असा पडतोय, बस ते स्प्रे मारतात ना केस कापणारे, बस तसा पडतोय. तर त्याच्यामध्ये काय मजा नाही. एकदम भरून पडेल तर थोडासा रेट वगैरे वाढेल, तर त्यात आपल्याला थोडं मजा मारायला भेटेल. लेट्स सी. एवढंच नक्की आहे की थोडंसं कुठेतरी आहे ना डाऊनफॉल चालू आहे, पण नक्की परत एकदा टेक ऑफ होईल बिझनेस. तर होप्स आहेत ना आपल्या मनामध्ये, चांगले ठेवा, कॉन्फिडन्स वगैरे ठेवा. जे काय दिवस जातील, चांगले दिवस पण येतील. बाकी नक्की शेअर करा कमेंटमध्ये, जे काय मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्स शेअर केलेत ना, ते तुम्ही स्वतः अनुभव घेतले त्याबद्दल की नाही घेतले, खास करून हे कमेंट आहे ना कमेंट, ते नक्की करा. So this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.